माहिती आणि मनोरंजनाचे प्रभावी माध्यम असलेल्या रेडिओचा प्रवास अत्यंत रंजक आहे। आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त सिडको N8 येथील रेडिओ संग्रहकार संजय पवार यांनी तब्बल 700 दुर्मिळ रेडिओंचे प्रदर्शन भरवलंय। 1940 पासून ते आजपर्यंतच्या विविध कालखंडातील रेडिओ या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे। टीव्ही संचाच्या आकाराच्या मोठ्या रेडिओपासून खिशात मावणाऱ्या ट्रान्झिस्टर पर्यंत रेडिओच्या बदलत्या रूपाचा प्रवास इथे अनुभवता येतो। काळानुसार रेडिओच्या आकारात आणि तंत्रज्ञानात मोठे बदल झाले असून आज मोबाईलच्या माध्यमातूनही रेडिओ ऐकला जातो। प्रदर्शनात मेड इन इंग्लंडचे नॅशनल इको मॉडेल 1960 मधील U764 रेडिओ तसेच 3 बँड असलेले लहान आकारातील रेडिओ विशेष आकर्षण ठरतात। काही जुन्या रेडिओंना गरम झाल्यानंतरच आवाज सुरू होतो। ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण बाब आजच्या पिढीसाठी कुतूहलाचा विषय ठरतीये। आजच्या तरुण पिढीला जुन्या काळातील रेडिओ संस्कृतीचा अनुभव मिळावा आणि त्या माध्यमातून जुन्या गाण्यांची मेजवानी मिळावी या उद्देशाने हे तिसरं प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती संजय पवार यांनी दिली आहे। आज विश्व रेडिओ दिवस आहे। युनेस्कोने 2011 पासून विश्व रेडिओ दिवस 13 फेब्रुवारी असे डिक्लेअर केलेले आहे। गेल्या 3 वर्षापासून त्या निमित्ताने मी माझ्या संगीत संग्रहाचा रेडिओ संग्रह आणि संगीत संग्रहाचा मी प्रदर्शन दरवर्षी ठेवतो। हा 3रा वर्ष आहे। या संगीत प्रदर्शनासाठी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि बरेच संगीत प्रेमी, रेडिओ प्रेमी येऊन भेट देतात। किती प्रदर्शनात तुम्ही रेडिओ लावलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांना संकलन तुम्ही केलेलं आहे? माझ्या प्रदर्शनामध्ये 700 पेक्षा जास्त रेडिओ आहेत आणि हे संकलन करण्याचं जे सोर्स आहे ते आहेत इथला आठवडी रविवारचा बाजार, तिथं जुन्या वस्तू येतात। मुंबईचा चोर बाजार आहे, पुन्हा मार्केट प्लेस वरून, OLX वरून, व्हॉट्सअप ग्रुप वरून मी या सगळ्या वस्तूचं संकलन करतो। इव्हन स्क्रॅपच्या दुकानावरून पण काही मला वस्तू मिळतात, त्याचं संकलन करून मी माझ्या पार्ट्स रिपेअरिंगला कामा येतात। आतापर्यंत किती रेडिओ तुम्ही जमा केलेले आहेत, किती तुमच्याकडे संग्रह केला आहे, किती चालू आहे? माझ्याकडे 1940 पासूनचे रेडिओ आहेत। 1940 पासूनचे वॉल रेडिओ, वॉल म्हणजे ट्यूब रेडिओ, ट्रान्झिस्टर रेडिओ, टेबल रेडिओ, हँडी रेडिओ, पॉकेट रेडिओ, काडीपेटी साईज पर्यंतचे पण रेडिओ आहेत माझ्याकडे। किती प्रकार आहेत, किती रेडिओज आहेत एकूण आणि किती चालू आहे? ते 1940 पासूनचे आजपर्यंतचे सगळेच रेडिओ आहेत। 700च्या वर असतील ते। किती आहे? त्यामध्ये 50% सुरू आहेत, 50% अंडर रिपेअर आहेत।